आज बदलापूर या ठिकाणी सकाळपासूनच तणावाचं वातावरण आहे. दोन चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषण झाल्यामुळे बदलापुरात नागरिकांचा प्रचंड प्रमाणात रोष पाहण्यास मिळाला. बदलापूरमधल्या एका नामांकित शाळेत काम करणाऱ्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी आरोपीला अटक झाली आहे. आता या आरोपीला फाशी देण्याची मागणी करत आंदोलन केलं जात आहे. जाणून घेऊया या प्रकरणाचा घटनाक्रम. बदलापूरमधली एक नामांकित शाळा. या शाळेमध्ये घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरलं. शाळेत काम करणाऱ्या सफाई कामगाराने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणात गुन्हा दाखल करून न घेणाऱ्या पोलिसांवर सुद्धा कारवाई झाली आहे. शाळा प्रशासनाने या प्रकरणात माफीनामा सादर केला आहे. पालकांचा उद्रेक झाल्यानंतर या प्रकरणात मुख्याध्यापकासह 4 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. माणुसकीला लाज आणणारी घटना समोर आल्यानंतर शेकडो पालक रस्त्यावर उतरल्याचं आज पाहावयास मिळालं. या प्रकरणातला आरोपी हा शाळेतला स्वच्छता कर्मचारी आहे. 23 वर्षाच्या नराधामानं दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. त्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्याने हा घृणास्पद प्रकार केला. ही घटना 12 ऑगस्टची असून सकाळचे वर्ग सुरू असताना घडली आहे. शाळेतून घरी परतल्यानंतर अल्पवयीन मुलीनं तिला त्रास होत असल्याचं सांगितलं. या मुलीला काय घडलं आहे ते कळतही नव्हतं. तिला डॉक्टरांकडे नेल्यानंतर नेमकं काय झालं आहे ते डॉक्टरांनी सांगितलं. या प्रकरणातल्या आरोपीला पोक्सो अंतर्गत अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणातला गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा प्राथमिक तपास केल्यानंतर आरोपीला गजाआड करण्यात आलं. लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा दिली जाईल हे आश्वासन दिल्यानंतरही बदलापूरकरांचा रोष कमी झालेला नाही. बदलापूरमध्ये सकाळपासूनच या प्रकरणाच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल हे आश्वासन दिले आहे. तसंच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. बदलापूरमध्ये घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला आहे. या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली आहे. आतापर्यंत काय काय तपास झाला त्याचा अहवाल त्यांनी मागवला आहे. तातडीने कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासनही राज्य महिला आयोगाने दिलं आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण हे धक्कादायक आहे आणि या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही असा शब्द राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. IPS अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन करून सदर प्रकरणात कारवाईचे आदेश दिले आहेत. आज बदलापूरमध्ये सकाळपासून काय काय घडलं पाहूया सविस्तर. सकाळी 7:30 वाजता शाळेसमोर आंदोलन सुरू झालं. सकाळी 10 वाजता आक्रमक आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको सुरू केला. अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेच्या लोकल गाड्या अडवून धरल्या. सकाळी 11:30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संयम ठेवावा अशी प्रतिक्रिया दिली. सकाळी 11:30 वाजता सदर गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. दुपारी 11:45च्या सुमारास आंदोलकांनी शाळेचं गेट तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला. दुपारी 12 वाजता आंदोलकांनी शाळेची तोडफोड केली. दुपारी 12:15 वाजता शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली आणि आतापर्यंत जी कारवाई झाली त्याची त्यांनी माहिती दिली. साधारण 1 वाजण्याच्या सुमारास शाळेचे अध्यक्ष जय कोतवाल मीडियासमोर आले. त्यांनी हात जोडून तोडफोड न करण्याची विनंती लोकांना केली. दुपारी 12:40 पोलिसांनी रेल्वे ट्रॅक मोकळा केला. तेव्हा आंदोलकांनी दगडफेक सुरू केली. दुपारी 1 वाजता आंदोलक पुन्हा एकदा रेल्वे ट्रॅकवर आले. आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊ नका, बदलापूरच्या चौकात फाशी द्या अशी आंदोलकांची आग्रही मागणी होती.